सकाळी लवकर जर कामं आवरली तर मग लवकर आवरतात. आज माझी सगळी कामं लवकर आवरली होती. मग फक्त आता मला घर पुसून घ्यायची राहिली होती. मग घर पुसून घेतलं. मग दादूला पण खाऊ बनवून घेतला आणि महाशिवरात्रीला शाबू भिजू घातलेला तो थोडासा उरला होता ना, तो वाळायला घातला. आणि मग दुपारी मला काहीतरी थंड खाऊशी वाटलं होतं. मग त्याच्यासाठीच मी इकडं मग बदाम शेक बनवला होता. आणि आज दादू दुपारी बराच वेळ झोपला होता, त्याच्यामुळं घरामध्ये वातावरण एकदम शांत होतं. मग बदाम शेक पिऊन घेतला. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही हे सश्याचे कानं तिकडनं आणले तर ना, शाळेतून आल्याबरोबर हे सश्याचे कानं घेतलेत. आता भले याचा ट्रेंड गेलाय पण आम्ही याला आत्ता घेतलंय. आणि आमची नखरे तर बघा ते सश्याच्या कानासोबत. चला असो, मग इकडं भाजीपाला पण आणला होता. मग तो निवडून घेतला आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिला. मग आता वेळ पण झाली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची. आणि आज मी स्वयंपाकामध्ये पुरी भाजी आणि गोड काहीतरी पदार्थ, मग त्याच्यासोबत खीर पण बनवली होती. आणि इकडं माझा सगळा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता. खीर झाली होती आणि भाजी पण झाली होती. आणि आज भाजी खरंच खूप छान झाली होती. मग राहिल्या होत्या पुऱ्या करायच्या. मग त्या म्हणलं जेवण करायच्या वेळेस गरम गरम बनवता येतील. मग इकडे जेवायच्या वेळेस मग छान छान पुऱ्या पण बनवून घेतल्या. आणि तेलामध्ये पुऱ्या टाकताना मला तेल पोळायची खूप भीती वाटत होती, त्याच्यासाठीच मग मी हळूहळू तेलात पुऱ्या टाकून सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या. आणि इकडं छान छान जेवण पण करून घेतलं. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.